लोणावळा ग्रामीण परिसरात झालेल्या केतन अग्रवाल यांच्या दुर्दैवी हत्येच्या प्रकरणात केतन अग्रवाल यांचे वडील विशाल अग्रवाल यांनी आज पुण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि आपल्या मुलाला न्याय मिळावा अशी मागणी केली। या प्रकरणातील दोषींना कठोर शिक्षा होणार असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी त्यांना दिले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था सारथी पुणे येथे भेट दिली। यावेळी त्यांनी सारथी मार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना व उपक्रमांचा आढावा घेतला। माथेरान येथे जाणाऱ्या पर्यटकांच्या वाहनांच्या पार्किंगची समस्या सोडविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत 5 एकर जागा वाहनतळासाठी उपलब्ध करून देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली। आज मंत्रालयात सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी राज्यातील आशा स्वयंसेविका तसेच 21,000 रुपयांपेक्षा कमी पगार असलेल्या कंत्राटी NHM कर्मचाऱ्यांना राज्य कामगार विमा योजना लागू करण्याबाबतचा प्रस्ताव तात्काळ सादर करण्याचे निर्देश या संदर्भात आयोजित बैठकीत दिले। शक्तीपीठ महामार्गाला राज्यात सर्वच भागातील शेतकऱ्यांचा सक्त विरोध आहे। हिंगोलीमध्येही शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकऱ्यांनी भेट घेऊन या महामार्गाला ठाम विरोध दर्शवत तो रद्द करण्यासाठी पाठपुरावा करण्याची मागणी केली आहे। तसंच याबाबतचं निवेदनही आमदार रोहित पवार यांना दिलं। मी काँग्रेस पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे आणि काँग्रेसच्या विचारांशी माझी बांधिलकी कायम आहे। पदासाठी किंवा सत्तेसाठी विचारांशी तडजोड करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही। विजय वडेट्टीवार यांची टीका। अंगणवाडीतील चिमुकलीला लाथ मारून बाहेर काढल्याच्या व्हायरल व्हिडिओवर मंत्री आदिती तटकरे यांनी मोठी माहिती दिली आहे। पनवेलमधील व्हायरल होत असलेली महिला अंगणवाडी सेविका नाही, आदिती तटकरे यांनी दिली माहिती। महिला व बाल विकास विभागाने या प्रकरणात तातडीने दखल घेत प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन चौकशी केली। ती महिला अंगणवाडी सेविका नसून त्या मुलीची आईच असल्याचे चौकशीत समोर आले असून संबंधित महिलेने आपल्या कृत्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली। अयोध्या राम मंदिर देणगी अपहार प्रकरणात 8 जणांविरोधात FIR दाखल झाल्यानंतर खासदार संजय राऊत यांनी विधान केलं आहे। या प्रकरणातील मुख्य आरोपी अजूनही ट्रस्टमध्ये कार्यरत आहेत, जे स्वतःला हिंदुत्ववादी म्हणवतात। ते मंदिरातील कोट्यवधी रुपयांची चोरी करतात। हा पैसा नंतर राजकारणात वापरला जातो, खासदार संजय राऊत यांचा दावा। उद्धव ठाकरेंनी राम मंदिर आंदोलनाची खिल्ली उडवली आणि आता संजय राऊतांनी पुष्पक विमानाबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले। हिंदूंच्या श्रद्धांचा हा अपमान जनता स्वीकारणार नाही, नवनाथ बन यांची टीका। CJPचे संस्थापक अभिजित दिपके यांनी आंदोलनाबाबत महत्त्वाची बातमी दिली आहे। सोनम वांगचुक 28 जून रोजी नवी दिल्लीतील जंतर मंतर येथे अनिश्चित काळासाठी उपोषण सुरू करणार आहेत। उपोषणाद्वारे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची प्रमुख मागणी करणार आहे।